तर गाईज पाहू शकता आपल्या भाऊने टाकलेला आहे मोबाईलला त्याचा न्यू कवर. आपला भाऊ बोलत होता की घाटमाथ्याच्या इकडे जाओ. सो गाइस अपनी गाड़ी है पीली प्लेट मंगेश भाई बच गया. सो गाइस हमारे एरिया में हम अभी जस्ट आ गए नीचे झाड़ लगाना. गाइस खरंच 3 दिवस झाले 3-4 दिवस झाले खूप थंडी आहे आमच्या गावामध्ये. गाइस आपला भाऊ आलेला आहे मुंबईवरून आज. मला खूप खुशी होते. तो खूप सारे पैसे घेऊन आलाय गाइस. गाइस तो खूप सारे पैसे घेऊन आला. हे पाहू शकता मुंबईवरून आताच. त्याची होती उधारी एवढी की ते खूप होती गाइस दुकानामध्ये आपल्या दादाच्या. सो तो बेरीज करतोय आणि लगेच पे करणार आहे गाइस. हेअरस्टाईल पण त्याने चेंज केलेली आहे हे पाहू शकता. हेल्मेटमुळे त्याची हेअरस्टाईल पूर्ण चेंज झालेली आहे. आणि गाइस हे बघा एवढी उधारी 1121 संध्याकाळी मारतो ना. आणि गाइस आता आपला भाऊ संध्याकाळी उधारी क्लिअर करणार आहे. भाऊ कसा आहेस? काय विषय मग अचानक मध्ये गावाला कसं काय? भाऊ तो अचानक मध्ये गावाला कसं काय आलास? गाडीने. अरे तू गाडीने आला माहिती आहे पण कसा काय तो आलास भावा? ट्रॅक्टरवरती जायचं ना म्हणून. तर गाईज पाहू शकता आपल्या भाऊने टाकलेला आहे मोबाईलला त्याचा न्यू कवर. तुम्ही समजू शकता हा कवर आहे की काय आहे. स्माइल बघू शकता गाईज कवळी स्माइल देतोय. येले माहिती तेरा फोन. गाईज आपला भाई आलाय आता कार घेऊन. हे पाहू शकता स्विफ्ट. आता आम्ही चाललोय राईड मारायला थोडी. हे पाहू शकता आपला भाऊ बसलाय आतमध्ये. सो चला हम चले बहारों में गुनगुनाती राहों में. तो चलो गाइस चलते घूमने. अभी अपना भाई चलाएगा स्विफ्ट डिजायर. क्या बोलती पब्लिक? कैसन लग रहा है? मस्त अच्छा लग रहा है. तो चलो गाइस चलते हैं थोड़ी एक राइड मार के आते हैं. अपना भाई आया कल गाइस. आधा व्लॉग कल निकाला था और आधा आज निकाल रहा हूँ. सो वो सब पूरा करके एक व्लॉग अपना बनेगा. चलो चलते हैं. साउंड है ना भाई? है ना भाई. अरे भाई साउंड है बट वो कॉपीराइट आएगा. कोई बात नहीं गाइस. तर गाइस आता वाजवणार आम्ही JBL डीजे करण इन द मिक्स. सो अपना भाई लगा रहा है अभी साउंड. सो लॉन्ग राइड विथ मेरा भाई करण भाई. तो चलते लेट्स गो ऑन द रोड. मी पण भाऊ लय दिवस झाला गाडी चालवलीच नाही माहितीये का. लय दिवस म्हणजे जेव्हा इर्टिगा विकली ना तेव्हापासून अजून मी गाडी चालवलीच नाही. किती खोटं बोलतोय. त्या दिवशी पिकअप चालवलीस कधी? पाण्याची. तुम्ही मुंबईला गेलतो तेव्हा चालवली की. अरे हे असली 4 व्हीलर बोलतोय भाई. पिकअप चालवली माहिती आहे बट 4 व्हीलर नाही चालवली. खूप दिवस झाले. चला नाही काय. नहीं रे भाई ऐसा नहीं है बट तेरे को मैं बता रहा हूँ. सो गाइज हम चल रहे हैं अभी जस्ट गाव में आ गए. म्हणजे आता गावात आलोय आणि आहे खूप रोड आहे जायला. गाईज इथे खूप गर्दी आहे पाहू शकता. आमच्या गावामध्ये पण उसाचे ट्रॅक्टर अडकलेले आहेत. सो समोरून आली एक कार. स्वतः तिला साईड द्यावी लागेल. गाईज अजून जेवलं वगैरे काही नाही. आपला भाऊ बोलला चल एक राईड मारून येऊ. सो आता चाललोय. आणि गाईज हा व्लॉग तुम्हाला इंटरेस्टिंग वाटणार आहे. आपला भाऊ आल्यापासून आपण चाललोय तिथपर्यंत. आणि गाईज गावची इथे चाललेली आहे साफसफाई. कारण की गाईज विषय काय पाणी फाउंडेशनचा विषय आहे गाईज. तर त्याच्यामुळे चालली आहे साफसफाई पाणी फाउंडेशनमुळे. तर आता गाईज आपलं गाव पार्टिसिपेट करते अजून एकदा पाणी फाउंडेशनमध्ये. आपल्या गावाचा 2रा की 3रा नंबर काहीतरी आलेला गाईज पाणी फाउंडेशनमध्ये. एवढं मला माहिती नाही कन्फर्म बट आलेला. सो आता चला आलोय. हे पाहू शकता तुम्ही स्टँडवर. भाऊ तुझा अचानक भयानक मूड कसा काय झाला कार चालवायचा? नाही माहिती. ठीक आहे. आपला भाऊ बोलत होता की घाटमाथ्याच्या इकडे जाऊ बट त्याला बोललो तिकडे नको घाटाची इथे. सो आम्ही चाललो इकडे रहमतपूर रोड साईडला. इथूनच येईन एक राऊंड मारून. तर गाईज आम्ही आता नाईट आउट मारायला चाललोय ना गाईज. इथे आमच्या इथे शिवनेरी साखर कारखाना आहे ना
त्याच्यामुळे ट्रॅक्टर वगैरे पाहू शकता तुम्ही, हे सगळे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे. सो थोडं म्हणजे रात्रीचं काहीच कार वगैरे बाईक वगैरे चालवताना थोडं व्यवस्थित चालवावं लागतं. सीझनच चालू झालाय काहीच ऊसांचा, म्हणजे ऊस कारखान्यामध्ये जातात, ऊस तोडायचा सीझन चालू आहे. आणि आपला भाऊ पण जाणार आहे काहीच उद्यापासून ऊसाच्या सीझनला, म्हणजे ट्रॅक्टर आहे त्याच्याकडे, जाणार आहे तो चालवायला. आणि काय नाही, चाललंय, मजा करतोय थोडीफार. आपला भाऊ लावणार आहे आता सॉन्ग लावायला. सेटिंग येते, मी विसरलोय. सॉन्ग लावायला काही सेटिंग आहे, तो विसरलाय. आपल्या पण काही इर्टिगा होती ना आपल्याकडे, तेव्हा एक सेटिंग होती, ती लावताना माझी फाटलेली, तशी सेटिंग आहे असं तर मला वाटायला लागलं. तसंच आहे भाई, तसंच आहे ना. हा, मग तो सीन आहे गाईज. सो चला, आपला भाऊ लावेल सेटिंग गाईज. बट एक सीन आहे, त्याचा साऊंड लावला की गाईज कॉपीराईट येतो, तो विषय आहे युट्यूबचा, तोच विषय हार्ड आहे. सो हसू द्या, काय विषय नाही. सो आमच्या इथे जस्ट आता आम्ही पोहोचलोय कारखान्याच्या इथे, आणि आपला भाऊ इथे काढतोय स्नॅप. आणि गाईज मी स्नॅपचं आणि फेसबुकचं अकाउंट केलंय परमनंटली डिलीट, कारण की त्याचा युजच नाही गाईज, त्याच्यामुळे करून टाकलं. माझा स्नॅप स्कोर किती होता माहिती आहे का गाईज? 6 लाख प्लस होता, म्हणजे आता 7 लाख होणार होता. बट थोडा इकडे तिकडे मॅटर वगैरे होऊन बोललं कशाला फेसबुक पाहिजे, कशाला स्नॅपचॅट पाहिजे, त्याच्यामुळे मी डिलीट करून टाकलं ते. कारखान्याच्या इथे समोर हॉटेल्स म्हणजे सुरू झालेले आहेत. तर गाईज इथे आम्ही वृद्धाश्रम अनाथाश्रम इथे पोचलेलो आहे. स्नेह फाउंडेशन पिंपरी इथे तुम्ही पाहू शकता, म्हणजे पिंपरी फाट्याची इथे पोचलेलो आहे. हे बघा, मी सेटिंग लावतोय आता म्युझिकची. काय विषय, व्हॉल्यूम आहे ते F2M, काय विषय भाई. इकडे कुठे तरी काहीतरी होतं रे, त्यापेक्षा सोड, युट्यूबला टाकतोच. युट्यूबला टाकतं? अरे मी पण पहिल्यांदा भावा तुला काय सांगू, जेव्हा गाडी घेतली नाही इर्टिगा तेव्हा लय बेकार विषय झाला. तेव्हा मला येत होती, म्हणजे शिकलेलो मी गाडी. तर काही विषय काय झाला, जेव्हा इर्टिगा कार घेतलेली ना, म्हणजे आम्ही सेकंड हँड घेतलेली, न्यू नव्हती घेतली, तेव्हा पण गाईज मला साऊंड लावायचा होता. यूट्यूबवर सर्च मारलं तेव्हा मला समजलं की अशी सेटिंग आहे. गाईज मारुती सुझुकी इर्टिगा, म्हणजे सुझुकीच्या ज्या गाड्या आहेत ना मारुती सुझुकीच्या, त्याच्यामध्ये पहिली सेटिंग करावी लागते, त्याच्यानंतर ते सॉन्ग वगैरे ते लागतात. मस्तपैकी एक राईड झालेली आहे आमची. सो आता आम्ही चाललोय घरी. सो गाइस पेट्रोल पंप के यहाँ पे पहुंच गए अपने. सो चलो अभी लॉन्ग राइड विथ ब्रदर. सो गाइस अपनी गाडी आहे पीली प्लेट, म्हणजे आपली गाडी आहे गाइस ट्रान्सपोर्टची गाडी आहे आपली. तर त्याच्यामुळे गाइस 85च्या वर काय आपली गाडी जात नाही, तेवढीच पळवतो आपला भाऊ. आणि मी पण गाईज तेवढीच पळवली असते मी जर बसलो असतो तर, त्याचा विषय वेगळा आहे गाईज. बट ट्रान्सपोर्ट गाडी गाईज 80-85 वर लॉक असते, आणि आपली जी व्हाईट प्लेट असते ती किती पण पळवायची. तो आम्ही रहमतपूरला वगैरे, बट बोललो नको, आता खूप अंधार झालाय, त्याच्यामुळे नाईट आउटला असंच. सो आता चलो, पोचलोय आमच्या गावामध्ये. ट्रॅक्टर ब्रेकडाऊन झालेलं आहे आमच्या गावाच्या इथे, म्हणजे गावामध्ये ट्रॅक्टरचं चाक फुटलेलं आहे गाईज. सो आता तुम्हाला दाखवतो जाता जाता. आम्हाला इथे थांबावं लागतंय. आमच्या गावातून पण ट्रॅक्टर जातात भरपूर सारे. आमच्या गावामध्ये पण खूप ऊस आहेत गाईज, आणि एक तर ट्रॅक्टर गेलेला आहे, आता दुसराही येतोय, त्याच्यामुळे आम्हाला इथे आता अजून 2 मिनिटं थांबावं लागणार आहे. हे पाहू शकता समोरून येतोय. नको नको घालू भाऊ. अजून त्याच्या पाठीमागून पण एक कार आलेली आहे. सो गाईज हे असं फर्स्ट टाइम झालंय गाईज की आम्ही कार घेऊन आलोय आणि असं थांबलोय, नाहीतर आम्ही असं थांबत नाही. आणि पुढे आहे इथे जाळ केलेला आहे, त्याच्यामुळे थांबलोय, नाहीतर कधीच निघून गेलो असतो. हाच आहे तो ट्रॅक्टर. ब्रेकडाऊन झालाय ट्रॅक्टरचा, ब्रेकअप झालाय, म्हणजे थोडक्यात अर्धा ब्रेकअप झालाय. पॅचअप करायला गाईज आता माणसं येणार आहेत. सो आता चलूया गावामध्ये. सो चला. तर गाईज माझा पण प्लॅन होता, पण तो कैंसिल झालेला है कार घ्यायचा. योगेश भाई बच गया. सो गाइस हमारे एरिया में हम अभी जस्ट आ गए नीचे जाळ लगाना. अब म्हणजे इथे लावलाय जाळ, इथे जाळ केलाय. सो आता
इथे बघा मी जाऊन ब्लॉग कसा करतो ते. तर गाईज आता आम्ही लॉंग राईड करून आलेलो आहे. सो आता आमच्या इथे खूप थंडी वाढलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे केवढा मोठा जाळ केलाय आम्ही. गाईज खरंच 3 दिवस झाले, 3-4 दिवस झाले खूप थंडी आहे आमच्या गावामध्ये. मित्रांचा लाडका संतोष. थांबा मी पळत पळत त्याच्याकडे जातो. मित्रांचा लाडका संतोष आणि त्याने आणलेले काश्मीर मिठा. तर गाईज आता ही कुठली अजून एक बाईक आलेली आहे. तर गाईज बघू शकता आपल्या भावाला बघायला आपला भाऊ आलेला आहे. का तू का पळवतोय गाडी? तुला काय वाटलं? तुला वाटलं काय तू का पळवतोय गाडी? मग तू बघायला का आला करणला? मला माहिती आहे तू करणलाच बघायला आलाय. तर गाईज इथेच तर मोठा विषय आहे. आपला भाऊ अंडे घेऊन आलेला आहे. केस नीट करू द्या. जाऊ का आता? बाय बाय. हे आपले भाऊ गेले बघा, बघू शकता. आपला भाऊ अंडे घेऊन आलेले. संडे होया मंडे, गारठा होया थंडी, रोज खावा अंडे. बाय बाय. तर आपला भाऊ बघू शकता किती काय झालं वगैरे घातलेलं आहे. मस्त बाईकी नटून थटून आलेला आहे तो. नटून थटून म्हणजे काय तसं नाही. तर गाईज आता विजलं. आता आपला पंकज भाऊ परत पेटवतोय. संघर्ष करायला गाईज तो कधी घाबरत नाही. बघू शकता किती त्याने जवळ तोंड घेतलेलं आहे. हे पाहू शकता एवढ्या जवळून फुकतोय पण तो पेटवूनच राहणार. गाईज तर निघतोय. गाईज हे पाहू शकता आमच्या इथून किती उसाचे ट्रॅक्टर वगैरे जातात. नाही बारकवतोय. बारका नव्हता ना कुत्रा. गाईज हे पाहू शकता आमच्या इथे काय काय होतं. छोट्या जागेमधून सगळे काढतात. तर गाईज आपल्या भावाने शेवटी जाळ लावलेलंच आहे. पंकज भाईचा नाद नाही केला कोणी, बनला लाखो दिलांची जान. चला आता शेकूया आणि भेटूया. हा सिनेमॅटिक गाईज खूप ह्याला आवड आहे सिनेमॅटिकची. कोणाला सिनेमॅटिक कशाचं करायचं असेल तर संपर्क मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. मी ह्याच्याशी तुमची ओळख करून देतो. आपला भाऊ आहे. कमी पैशामध्ये करेल गाईज. तुम्ही 10,000 बोलला तर तो 5,000 बोलेल. काय विषय नाही गाईज. तो फुकट बोलतोय. ठीक आहे संपर्क करा.